स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट 20 टिप्स. उन्हाळ्याच्या दिवसात इडली डोस्याचे बॅटर जास्त आंबट होऊ नये म्हणून पिठात मीठ घाला. मिठामुळे पीठ जास्त आंबट होत नाही. कचोरी बनवताना धने, जिरे, बडीशेप तीनही खडे मसाले जाडे भरडे कुटून मग घाला. यामुळे मसाल्याचा स्वाद छान येतो. दही लावण्यासाठी जर विरजण नसेल तर कोमट दुधात थोडेसे लिंबू पिळा व हे दुधाचे भांडे 10 ते 12 तास किंवा रात्रभर व्यवस्थित झाकून ठेवा. दुधाचे छान दही बनते. मूग डाळीचे अप्पे बनवताना मूग डाळीचे प्रमाण थोडे जास्त घ्यावे. यामुळे अप्पे जाळीदार होतात. उपवासाच्या भाकरीसाठी दळलेले भगरीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते जास्त दिवस टिकते. लसणाची चटणी बनवताना थोडासा खोबऱ्याचा तुकडा घालावा. अशी ही चटणी चवीला छान होते. मसाला बनवताना नागकेशर, बदाम फूल, वेलची आवर्जून घालावी. यामुळे मसाला रुचकर होतो. स्वयंपाक करताना किंवा इतर कुठल्याही कारणाने जर भाजले तर खोबरेल तेलाचा हात लावा. त्याने थंडावा मिळतो. रक्तातील शुगर लेवल मेंटेन राहण्यासाठी गोड पदार्थ बनवताना त्यात साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. रक्तातील शुगर लेवल मेंटेन गुळामुळे राहते. हळद ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे, म्हणून हळदीचा वापर स्वयंपाकात आवर्जून करावा. डाळीच्या पिठाची भजी बनवताना त्यात थोडासा ओवा हातावर क्रश करून घालावा. म्हणजे भजी खाल्ल्यानंतर होणारा गॅसचा त्रास होत नाही. पालक पनीर बनवताना पालकाची भाजीचा रंग फिका पडतो. त्यासाठी पालक शिजवताना पाण्याला आधी उकळी येऊ द्या. मग पालक घाला आणि पालकाच्या पानांचा रंग आहे त्यापेक्षा गडद झाला की पटकन बाहेर काढा. 2-3 बर्फाचे खडे घालून पालक बारीक करा. झिरो ऑइल जेवण बनवताना जिरा राईससाठी जिरे आधी भाजून घ्या आणि मग भात शिजवताना भाजलेले जिरे त्यात घाला. जिऱ्याचा छान सुगंध भाताला येतो. पालकाची कुठलीही रेसिपी बनवताना त्यात अगदी मीठ बेताचे घाला, कारण पालकात थोडा खारटपणा असतो. घरी आईस्क्रीम बनवताना कॉर्नफ्लोअर हे थंड दुधात व्यवस्थित मिक्स करा. आईस्क्रीमसाठी जे दूध गरम केले आहे तो गॅस बंद करून कॉर्नफ्लोअरची पेस्ट घाला. 2 मिनिटं सारखं ढवळा. त्यामुळे कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स होते आणि त्याच्या गुठळ्या बनत नाहीत. व्हिप क्रीम न वापरता आईस्क्रीम बनवत असाल तर आईस्क्रीमचे मिश्रण 2 ते 4 तास डीप फ्रीजमध्ये सेट करा व नंतर मिक्सरला पल्स मोडवर 2 ते 3 मिनिटं फिरवा. परत डीप फ्रीजमध्ये 8 ते 10 तास किंवा रात्रभर सेट करा. आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स बनत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात दही जास्त आंबट होऊ नये म्हणून विरजण लावल्यावर ते 5 ते 6 तास रूम टेम्परेचरवर ठेवा आणि नंतर हे विरजणाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवा. हवे तेव्हा खा. आंबट दही होणार नाही. जास्त गरमीमुळे मोड आलेले कडधान्य, मटकी, हरभरे यांना आंबट वास येतो. यासाठी मोड आलेले धान्य मिठाच्या पाण्यात 5 मिनिटं ठेवा. हे पाणी निथळू द्या. आंबट वास निघून जाईल.